चला पंढरीचे जाऊ, चला पंढरीचे जाऊ, चला पंढरीचे जाऊ, चला
निवतील कान मना तेथे समाधान. संता म्हणता होतील भेटी, संता म्हणता होतील भेटी, आनंदे नाचो वाळवंती. डोळे निवतील कान मना तेथे समाधान. ते तीर्थाचे माहेर, ते तीर्थाचे माहेर, सर्व सुखाचे भांडार. डोळे निवतील कान मना तेथे समाधान. जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाग. डोळे निवतील कान मना तेथे समाधान. विठ्ठला महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गाकरो प्रथमानम् त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे किलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता. या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणा वरदंड वंदित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिवीर देवे सदा वंदिता. सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. विठ्ठला विठ्ठला चला पंढरीशी जाऊ, चला पंढरीशी जाऊ, रखुमा देवी वरा पाहू. डोळे निवतील कान मना तेथे समाधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगतवंदनीय देवमान्य संत श्रेष्ठ श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. विठ्ठला महाराज म्हणतात की आपण पंढरपूरला जाऊ. चला पंढरीशी जाऊ आणि काय करू, रखुमा देवी वरा पाहू. या ठिकाणी जाऊन भगवान परमात्म्याला पाहू. फायदा काय होईल तर महाराज म्हणतात डोळे निवतील कान मना तेथे समाधान. आपले डोळे निवतील, कान निवतील आणि आपल्या मनाला समाधान त्या ठिकाणी प्राप्त होईल. एवढाच फायदा आहे का पंढरपूरला जाण्याचा? महाराज बोलले नाही, तर पंढरपूरचा आणखी फायदा आहे. तो सांगताना म्हणतात की ते जे त्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी संतांची आणि महंतांची आपल्याला भेट होईल. आणि संतांची महंतांची भेट तर झालीच, तर पुन्हा काय प्राप्त होईल? संता महंता होतील भेटी आणि आनंद नाचो वाळवंटी. आनंदाने आपल्याला वाळवंटामध्ये नाचायला सुद्धा त्या ठिकाणी भेटेल. एवढंच आहे का? म्हणजे एवढंच नाही, आणखीन काही महात्म्य. काय महात्म्य? म्हणजे पंढरपूरचे क्षेत्र आहे. हे पंढरपूर क्षेत्र तीर्थांचं, सर्व तीर्थांचं माहेर आहे आणि सर्व सुखाचं भांडार सुद्धा ते क्षेत्र आहे. एवढंच नाही, अहो पंढरपूरला गेल्याच्या नंतर पुन्हा मनुष्याला जेव्हा यावंच लागत नाही, ही माझी भाग आहे, ही माझी आण आहे, अशा अर्थाचा हा अभंग आहे. विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा. तो असा,
वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं वारकरी संप्रदायाचा पाया असणारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज, वारकरी संप्रदायाची तत्वज्ञानरूपी पताका महाराष्ट्रातून पंजाबपर्यंत नेऊन पोहोचवणारे संत नामदेव महाराज आणि वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी सूर्याप्रमाणे झळकणारे संत जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून सर्व संतांच्या अपार असीम अशा कृपा आशीर्वादानं दरवर्षीप्रमाणे चालत असलेला हा वारीला जाण्याच्या अगोदरचा कीर्तन महोत्सव म्हणा किंवा प्रस्थानचा कीर्तन महोत्सव म्हणा, असा हा जो दरवर्षीप्रमाणे चालणारा हा कीर्तन महोत्सव आहे. आणि त्या कीर्तन महोत्सवामध्ये माझ्याकडे आलेली ही सेवा विठ्ठला तसा जर विचार केला तर माझ्याकडे ही सेवा यावी असा माझा अधिकार मुळीच नाही, अजिबात माझा हा अधिकार नाही. कारण खरं जर पाहिलं का अधिकार नाही त्याचं कारण नाही. इथं जर यायचं असेल तर एकतर तपाचं सामर्थ्य पाहिजे मनुष्याकडे, तप तरी पाहिजे, नाहीतर ज्ञानाचं तरी सामर्थ्य पाहिजे, नाहीतर आचाराचं तरी सामर्थ्य पाहिजे. या 2-3 गोष्टीचं सामर्थ्य इथं येण्यासाठी लागतं. पण याच्यापैकी एकही गोष्ट माझ्या अंगीभूत नाही आहे तरी सुद्धा मी या ठिकाणी आलो. याचा अर्थ एवढाच होतो, याचा अर्थ फक्त एवढाच होतो, आता जरी मी तसा नसलो तरी पूर्वजन्मामध्ये माझं काहीतरी पुण्य असल्याशिवाय मला जोग महाराजांच्या संस्थेमध्ये येण्याचं भाग्य लाभलं नाही. विठ्ठला सरळ म्हणतात माझ्या जीवनामध्ये काही पुण्य घडलं नाही, पण मागच्या जन्मामध्ये काहीतरी पुण्य घडलं असेल आणि त्या पुण्याईनं माझी ही साधना चालू आहे. विठ्ठला म्हणे घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला. पूर्व पुण्याई काहीतरी केलेली असेल आणि त्या पुण्याईनं या तुमच्या संत महंतांचा आणि सर्व साधक वृंदांचा दर्शन करण्याचा लाभ माझ्या जीवनामध्ये आलेला आहे. आणि आणखी ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं, पुण्य पडले बहुता दिवस भाग्योदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. काहीतरी मागच्या जन्माचं पूर्व पुण्य असेल ती जमा झाली आणि त्या जमा झालेल्या पुण्यानं आज मी तुमच्या समोर उभा आहे. वास्तविक जर पाहिलं तर तसा माझा काही अधिकार नाही आणि म्हणून तसं मला माझं भाग्य आणखीन एक आता आपलं सांगू नाही येतं पहिली गोष्ट, पण आता एक आलं म्हणून एक सांगतो आणि शेवेला सुरुवात करतो. विठ्ठला
कीर्तनाच्या सेवा होत्या चालू. आणि त्या सेवेमध्ये मध्ये सुद्धा मला 2दा चान्स मिळाला होता. त्या ठिकाणी सुद्धा मला 2दा सेवा माझी झाली होती. हे माझं भाग्य समजतो. विठ्ठला असो, अभंगाला आपण सुरुवात करू. अभंगाच्या चिंतनाकडे वळू. चला पंढरीशी जाऊ, रखुमादेवी वरा पाहू, डोळे निवतील कान, मनात येते समाधान. महाराज म्हणतात पंढरपूरला जाऊ. आपण जर सगळ्या जगताकडे जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की सगळं जगत हे असमाधानी आहे. कोणाला समाधान नाही. ज्याच्या कोणाकडे बंगला आहे, कोणाकडे गाडी आहे, कोणाकडे प्रॉपर्टी आहे, सर्व काही आहे, परंतु समाधान मात्र मनुष्याकडे नाही. खूप काही आहे परंतु समाधान नाही. आणि असमाधानी माणसं आहेत. आणि माणसाकडे पाहिल्याच्या नंतर असंच दिसून येतं. कसं की पोडी येली गोवरी, ऐसे दिसे तोंडावरी, असं सगळं चित्र दिसू लागलं. असं सगळं चित्र दिसल्याच्या नंतर तुकोबारांनी निरीक्षण केलं की सगळे मनुष्य हे असमाधानी आहेत आणि यांना समाधानाची गरज आहे. बरं, यांच्याकडे समाधानाच्या वस्तू नाहीत का? सर्व काय आहे, गाडी आहे, बंगला आहे, सर्व वस्तू यांच्याकडे आहेत, पण तरी सुद्धा यांना समाधान मात्र नाही. हे निरीक्षण तुकोबारायांनी केलं आणि तुकोबाराय सगळ्यांकडे गेले. गेल्याच्या नंतर विचारलं, का हो तुमच्याकडं गाडी नाही का? म्हणले गाडी आहे. तुमच्याकडे बंगला नाही का? म्हणले बंगला पण आहे. म्हणले मुलं नाहीत का? मुलं पण आहेत. अहो मग तुम्हाला कशाची कमी आहे? म्हणले कशाचीच कमी नाही. मग तुम्हाला समाधानी का दिसत नाही? असं जेव्हा विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं, महाराज संसारामध्ये समाधान नाही. संसारामध्ये समाधान अजिबात नाही. संसारामध्ये समाधान नाही, फक्त मानावं लागतं. तुकोबाराय सांगतात, ठेविले आनंदे पैशाची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. मानावं लागतं. नाही, त्याच्यामध्ये समाधान नाही, फक्त मानावं लागतं, एवढंच आहे. विठ्ठला सगळी माणसं असमाधानी आहेत आणि त्यांना तर समाधान पाहिजे. हे तुकोबारायांनी ओळखलं आणि ओळखल्याच्या नंतर तुकोबाराय त्यांच्याकडे गेले आणि त्यांना विचारलं, तुम्हाला समाधान पाहिजे का? म्हणले हो पाहिजे. मग तुम्हाला जर समाधान पाहिजे असेल तर तुम्ही माझ्यासोबत चला. म्हणले कुठं चला? अभंगाच्या पहिल्याच्या पंढरीची
जाऊ रखुमादेवी वरा पाहू. मग काही लोक म्हटले, महाराज समाधानासाठी तुम्ही म्हणता माझ्यासोबत चला. म्हणले कुठं? पंढरपूरला. पंढरपूरला जाण्याचा आणि समाधान प्राप्त होण्याचा अर्थात संबंध तरी काय? काय संबंध आहे असा? पंढरपूरला गेल्याच्या नंतर का समाधान भेटतं याचं चिंतन मी थोडं नंतर करणार आहे. परंतु अगोदर पंढरपूरचं महात्म्य काय ते अगोदर सांगणार आहे. विठ्ठला विठ्ठला. पंढरपूरला गेल्याच्या नंतर कोणतीही पंढरपूरच्या संबंधानं कोणतीही तुम्ही क्रिया करा, तुम्हाला लाभ प्राप्त झाल्याशिवाय राहणार. अनेक प्रकारांना आपल्याला सांगता येईल. पहिली गोष्ट, पंढरपूरला गेल्या लाभ प्राप्त करून घ्यायचा आहे ना, फायदा करून घ्यायचा आहे ना, मग एक काम करायचं, पंढरपूरला जायचं, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जायचं आणि मंदिरामध्ये जाऊन डायरेक्ट पांडुरंगाला मिठी मारायची, आलिंगन द्यायचं. नाही का? आलिंगन द्यायचं. काही लोक म्हणतील, महाराज अहो तुम्ही म्हणतात पांडुरंगाला आलिंगन द्यायचं, अहो ते बडवे तिथले आम्हाला जाऊ देतील का? हा, जाऊ देतील का? ते असेच ना आजूबाजूला जय विजय उभे, नाही का? नाही, ते आम्हाला आतमध्ये जाऊ देणार नाही. म्हणून आलिंगन द्यायचं. पण आलिंगन दिल्याच्या नंतर फायदा काय? निळा म्हणे आलिंगन देता समाधान जीव शिवा. जर तुम्ही आलिंगन दिलं भगवान परमात्म्याला, पांडुरंगाला, तर समाधान जीवाला प्राप्त होतं. म्हणून पांडुरंगाला आलिंगन द्या. विठ्ठला विठ्ठला. दर्शनच घेऊ देत नाही. चल भय पुढं, चल भय पुढं करतात की नाही? नाही का? नाही, ढकलून देतात. माणसाला तिथं उभं सुद्धा राहू देत नाही, पुढं ढकलतात. आणि तुम्ही म्हणता आलिंगन द्या. आलिंगन देणं आमच्याच्यानं शक्य नाही. मग महाराज म्हणजे ठीक आहे, तुम्हाला फायदा करून घ्यायचा ना, मग आलिंगन नका देऊ. मग काय करा? पांडुरंगाची पूजा करा. पूजा केल्याच्या नंतर तुम्हाला फायदा होईल. काय फायदा होईल? पूजोदाता विठोबाशी वैकुंठवासी ते होती. जर पांडुरंग परमात्म्याचं जर पूजन केलं तर सगळे मनुष्य काय होतील? वैकुंठवासी होतील, जे जे त्याची पूजा करतील. पण काही माणसांनी पुन्हा विकल्प काढला. म्हणले, महाराजांनो ती पूजा खूप महागडी आहे. त्या पूजेचे 3 प्रकार आहेत. एक आहे मोठी पूजा, दुसरी आहे नित्य पूजा आणि तिसरी आहे पाद्य पूजा. विठ्ठला विठ्ठला. पूजेचा खर्च 25,000 रुपये. त्याच्यानंतर ती पूजा आहे का नाही? नित्य पूजा आहे का नाही? माझ्या लक्षात येतं, तुमच्याकडून घ्यायचो. विठ्ठला विठ्ठला. नित्य पूजा तिचा खर्च आहे किती आहे? 15,000 रुपये. आणि जी पाद्य पूजा आहे तिचा खर्च आहे 4,000 रुपये. महाराज असा खर्चिक परमार्थ आम्हाला परवडत नाही. आमच्याच्यानं आलिंगन देणं होणं, आपलं पूजा करणं होणार नाही. पूजा करणं आमच्याच्यानं शक्य नाही. महाराज म्हणजे ठीक आहे, पूजा सुद्धा तुम्ही नका करू. मग काय करायचं? मग म्हणजे तुम्ही काय करा? पांडुरंग परमात्म्याचं बारीला लागून दर्शन घ्या. एक जणांचा डोक्यावर हात ठेवला, म्हणा आवा बाबा बाबा, एवढी बारी लावायची, 15 तास 18 तास तिथं थांबायचं, मग पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. आपल्याच्यानं शक्य नाही. शक्यच नाही मला इतके तास उभं राहणं. मी पांडुरंगाचं दर्शन घेऊ शकत नाही. बरं म्हणले, पांडुरंगाचं दर्शन घेतल्यावर फायदा काय होईल? आता कुठे धावे म्हण तुझे चरण लेखली, हा फायदा होतो. म्हणून तुम्ही काय करा? पांडुरंगाचं दर्शन घ्या. मग लोक म्हणले, महाराज आमचं दर्शन घेण्याचं सुद्धा आमची तयारी नाही, आम्ही इतका वेळ उभा राहू शकत नाही. मग म्हणले काय करा? म्हणजे दर्शन नका घेऊ, फक्त मुख्य दर्शन घ्या. मुख्य दर्शनाची बारी कमी असते का नाही? मग मुख्य दर्शनाच्या बारीला उभं राहा. मुख्य दर्शनाच्या बारीला उभं राहा. पण काही माणसं म्हणजे फायदा काय होईल त्याचा फायदा काकड्यामध्ये महाराज सांगतात. मुख्य 5,000 कोटे ब्रह्मा
तर गोठ्यामध्ये जरी ब्रह्महत्या असल्या तर त्या ब्रह्महत्या समाप्त करण्याचं सामर्थ्य हे भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये आहे. म्हणून मग किमान मुखदर्शन तरी घ्या. काय माणसं म्हणजे आता कारण सांगणाऱ्यांना काही कारणच लागतात आहे का. ते म्हणले आमच्याच्यानं मुखदर्शन सुद्धा घेणं शक्य नाही, आम्ही मुखदर्शन सुद्धा घेऊ शकणार नाही. मग महाराज म्हणले ठीक आहे, तुम्ही मुखदर्शन नका घेऊ, किमान मंदिराला प्रदक्षिणा तर घाला, एवढं तर करा. चोखोबारांच्या पायरीपाशी या आणि तिथून अशी बरोबर गोल प्रदक्षिणा घालून पुन्हा परत चोखोबारांच्या पायरीपर्यंत आहे, एवढं तर करा. अहो म्हणले महाराज एवढी गर्दी असते आषाढीला कार्तिकीला, लोक अशी ढकड्या ढकली करतात, नुसते कोपरा आणतात एकमेकाला आहे का नाही. एवढ्या गर्दीत पुन्हा आम्ही ते प्रदक्षिणा करावं, एवढ्या गर्दीत प्रदक्षिणा करणं आमच्याच्यानं काही शक्य नाही. आम्ही गेलो तर किमान अर्ध्या जाऊ मागच्या टोकाला. मग महाराज म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही, मागच्या टोकाला जरी गेले तरी फायदा. म्हणजे मागच्या टोकाला गेल्यावर काय फायदा, म्हणजे मागच्या बाजूला जर तुम्ही गेले मंदिराच्या तर तुम्हाला मंदिराची पाठ दिसेल, आणि मंदिराची जर पाठ दिसली तर फळ काय आहे, तर महाराज म्हणतात पाहता रावळाची पाठ आणि घडते 360. पाठ जरी पाहिली पण एक जणांना पुन्हा विकल्प काढला. म्हणले अहो महाराज पाठ आम्ही बघितली असती मंदिराची रावळाची, पण ती पाठ दिसतच नाही मागची बाजू. का दिसत नाही, म्हणले सगळे दुकानं झालेत, कुंकवाचे कसण्याचे बसण्याचे सगळे दुकानं झालेत आणि आम्हाला काही पाठ दिसणं शक्य नाही, आम्ही काही पाठ बघू शकत नाही. महाराज म्हणले ठीक आहे, काही हरकत नाही, पाठ सुद्धा नका बघू. मग काय करा, पाठ बघण्यात तुम्हाला अडचण आहे ना, मग एक काम करा, मंदिराचा कळस बघा. मंदिराचा जर कळस बघितला तर फायदा काय, तुका म्हणे मोक्ष देखील कळस तात्काळ नाश अहंकाराचा. मग कळस बघा, कळस बघितला तर तुम्हाला फायदा होईल. काही माणसाने पुन्हा विकल्प काढला, म्हणले अहो महाराज एवढ्या बिल्डिंग झाल्या, नजरच पुराणं कळसच दिसेना. म्हणले आता काय करावं, म्हणले विठाला विठाला. मग म्हणले नका पाहू कळस, किमान त्या मंदिराची ध्वजा तरी बघा आहे का. आणि ध्वजा कळसाच्या वरती असते का नाही. मग जर ध्वजा पाहिला तर फायदा काय होणार. महाराज म्हणतात पाहता रावळाची ध्वजा तया मुक्ती झाली सहजा आहे का नाही. त्याला मुक्ती प्राप्त होते, हे त्या ध्वजेचं महत्व आहे. जसं ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने अर्जुनाच्या रथाचं महत्व सांगत असताना काय सांगितलं, ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू शारथी सारंगरू अर्जुनीशी. हे जसं आहे ना तसं त्या ध्वजेचं महत्व काय आहे, तर तया मुक्ती झाली सहजा. विठ्ठला विठ्ठला. काय माणसं म्हणले अहो मंदिरापाशी जाताच येत नाही, तुम्ही म्हणता ती पताका बघा आणि कळस बघा, असं करा तसं करा, आमच्या चॅनल ते शक्यच नाही. मग महाराज म्हणले ठीक आहे, तुम्हाला मंदिरापर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही ना, मग एक काम करा. म्हणले काय करा, जे पंढरपूर क्षेत्र आहे त्या पंढरपूर क्षेत्राची नगर प्रदक्षिणा करा, मोठी प्रदक्षिणा आहे का नाही. पण काही माणसं म्हणले अहो महाराज एवढी मोठी प्रदक्षिणा का, आळंदीची एक, तिथली एक आणि इथल्या 3. विठाला विठाला. आळंदीच्या 3 होतात महाराज, पंढरपूरची एक आहे का नाही ना, बरोबर आहे का नाही. आळंदीच्या 3 करणं आणि तिथली एक करणं सगळी बरोबरीच, कारण ती मोठी आहे ना प्रदक्षिणा. काय माणसं म्हणले महाराज 1 तासाची प्रदक्षिणा सांगता का, एवढं आम्हाला करणं शक्य नाही. आणि तुम्ही सांगता ती प्रदक्षिणा काय एवढी सोपी आहे का पंढरपूरची. अहो आळंदीतली प्रदक्षिणा सगळी सॉफ्ट आहे, कडीकडीनं गेलं तर खडा सुद्धा टोचत नाही. पण पंढरपुरामध्ये गेलं, वाळवंटा गेलं की आमचे नाजूक पाय, आमच्या नाजूक पायाला खडे टोचतील आणि खडे टोचल्यावर आम्ही कशी प्रदक्षिणा करावं, आमच्याच्यानं प्रदक्षिणा करणं शक्य नाही. महाराज म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही, तू प्रदक्षिणा सुद्धा नको करू. मग काय कर, एकच काम कर, आता तुला प्रदक्षिणाही शक्य नाही ना, मग तू पंढरपुरामध्ये फक्त एकच पाऊल ठेव, एकच पाऊल ठेवायचा, दुसरा ठेवायचाच नाही. म्हणले कसं काय, समजून सांगा दुसरा ठेवायचा नाही म्हणजे काय. म्हणले काय, तू ज्या गावात राहतो ना त्या गावातून बस पकडायची, एसटी पकडायची, एसटीनं पंढरपुरापर्यंत आल्याच्या नंतर एसटी पंढरपुरामध्ये येईल, एसटी पंढरपुरामध्ये आली की कंडक्टर बेल वाजवेल आणि बेल वाजवल्याच्या नंतर कंडक्टर म्हणेल चला पंढरपूर आलं, पंढरपूर आलं, उतरा खाली. असं म्हटलं की तू काय करायचं, सगळ्या लोकांना उतरू द्यायचं, तू मात्र उतरायचं नाही, आपण बसूनच राहायचं. म्हणजे मग आपण काय करायचं, काय भजन करायचं का ज्ञानोबा. म्हणजे नाही, बसून राहायचं, सगळ्यांना खाली उतरू द्यायचं. सगळे उतरल्याच्या नंतर हळूच आपण
यायचं आणि त्या एसटीला 3 पायऱ्या असतात महाराज. किती? 3 पायऱ्या. पहिल्या पायरीवर खाली यायचं, लगेच दुसऱ्या पायरीवर यायचं, तिसऱ्या पायरीवर यायचं आणि तिसऱ्या पायरीवर आल्याच्या नंतर एक पाऊल तिसऱ्या पायरीवर ठेवायचा आणि एकच पाऊल एकच ठेवायचं. खाली दुसरा पाऊल ठेवायचा अजिबात ठेवायचा नाही, एकच पाऊल खाली ठेवायचा, लगेच तो उचलायचा आणि उचलला की लगेच गाव वाटायचं. म्हणले असं एका पावलाला काय प्राप्त होणार आहे वा? महाराज म्हणले वाराणसीला 1 मास चालला, गोदावरीला 1 दिवस चालला, याच्यामध्ये जे पुण्य भेटेल का तेच पुण्य तुला पंढरपूरच्या एका पावलामध्ये भेटल. विठ्ठला वाराणसी चाली जे मासा, गोदावरी 1 दिवसा, पंढरी पाऊल परेसा, ऐसा ठसा नामाचा. 1 पाऊल टाकलं की एवढं पुण्य प्राप्त होतं. अहो म्हणले एवढी गर्दी असती, मुंगीला चालायला जिथं जागा नसते तिथं तुम्ही पाऊल टाकायला सांगता. एवढी गर्दी असते, आम्हाला पाऊल टाकणं शक्य नाही. मग महाराज म्हणले तुला तिथं पाऊल नाही टाकायचं, एखाद्या धर्मशाळेत मुक्काम तरी कर, 1 दिवस राह पंढरपुरामध्ये. जर पंढरपुरामध्ये 1 दिवस तू मुक्काम केला तर पंढरपुरातले एका मुक्कामाचं फळ काय आहे तर धन्य ते भाग्याचे जे वास करीती पंढरीचे तया जन्म नाही पुन्हा मने एका जनार्दना. त्यांना पुन्हा जन्माला यावं लागत नाही, हे नाथ महाराज सांगतात. विठ्ठला विठ्ठला काही माणसं म्हणले महाराज आमची सोयच नाही होती तर कोणासोबत ओळखच नाही धर्मशाळेत राहायची, कुठे राहावा काय करावं, आम्ही पंढरपुरात राहू शकत नाही. महाराज म्हणले नको पंढरपुरात राहू, पण पंढरपुराच्या बाहेर तर जाऊ शकतो ना, बाहेर कुठेतरी दूध पंढरीपाशी किंवा आणखी दुसरे बस स्टँड आपल्या आपल्या भागात ते तुम्ही ओळखून घ्या, ते आपल्या आपल्या याच्यामध्ये क्लिक करा, आहे का नाही. विठ्ठला विठ्ठला आणि लांबूनच पंढरपूर फक्त पहा, लांबूनच आपण फक्त डोक्यात आणायचं तो पांडुरंगाचा कळस, तो रुक्मिणी देवीचा कळस, ती चंद्रभागा, असं लांबूनच पंढरपुराचं निरीक्षण करायचं. म्हणले फायदा काय होईल तर पंढरपूर लांबून जर पाहिलं तर सगळी पाप आपली निघून जातील. विठ्ठला विठ्ठला दिगंतरी आणि वैकुंठ पंढरी देखील गेली नाही, देखील लांबूनच पाहायचं, जायचं नाही. विठ्ठला विठ्ठला कुठं पंढरपूरला लांब कुठं उतरा, तिकडे बी एसट्यांचे बस स्टँड झालेले असते, ते एसट्या त्यात इकडून जाय तिकडून जाय, आम्हाला शक्य नाही तिथं बंद झालं. महाराज म्हणजे ठीक आहे काय हरकत नाही, तू पंढरपुरात जाऊ नको, लांब उतरू सुद्धा नको, एवढंच काम कर. फक्त जी दिंडी असते त्या दिंडीमध्ये 2-3 मुक्काम चालतो, 2-3 मुक्काम जर चालला तरी सुद्धा तुला फायदा होईल. महाराज म्हणले की तुम्ही जर 2-3 मुक्काम चालला तरी सुद्धा फायदा. विठ्ठला विठ्ठला तुका म्हणे तुम्ही लागा याची वाटे आणि भरवशीने भेटे पांडुरंग. भगवान परमात्मा तुम्हाला भेटायला येईल. अहो भगवान परमात्म्याचा असंही महाराज, तुम्ही जर भगवंतासाठी 2 पावलं चालले ना तो तिकडे बाकीचे सगळे चालतो. जर 100 पावलाचं अंतर असेल भगवंताचं आणि तुमचं, तुम्ही जर 2 पावलं टाकले तर 98 पावलं टाकायचं काम भगवान परमात्म्याचं असतं. आणि म्हणून परवा वैष्णवांचा संघ आणि येतो सामोरा श्रीरंग. म्हणून 4 दिवस चला, 4 दिवस चालले तरी सुद्धा फायदा. विठ्ठला विठ्ठला म्हणले महाराज आमच्याकडे एवढा वेळ आहे का 4-4 दिवस चालायला, आमच्याकडे एवढा वेळ नाही, आमच्याच्यानं शक्य नाही. महाराज म्हणले ठीक आहे 4 दिवस चालू नको, फक्त एक काम कर. म्हणले काय करायचं, फक्त जी दिंडी आहे ना दिंडीला वाटं लावायला ये, वाटं लावायला ये फक्त गावामध्ये बोलवण करण्यासाठी. नमो तीर्थपंथे चालती तयाशी आणि येती बोलावी तर त्यांशी नमो, त्यांना सुद्धा तुकोबाराय नमस्कार करतात. एवढा अधिकार त्या वाटं लावायला येणाऱ्याचा असतो. विठ्ठला विठ्ठला काही माणसं म्हणले महाराज आम्हाला ते वाटं लावायचे सांगा, आम्हाला वाट लावायची सांगा ना, आम्हाला वाट चांगली लावता येते. एका दिंडीच्या 2 दिंड्या, एका सप्त्याचे 2 सप्ते करता येते, असे आम्ही आहोत. महाराज म्हणजे ठीक आहे तुला तेही जमणार नाही का वाटं लावायचं, नको वाटं लावू. आता तुझी
आता एवढंच तुला एक काम आहे की तू फक्त एवढंच म्हण की मी पंढरीला जाईल, पंढरीला जाईल, फक्त एवढंच म्हणायचं, दुसरं काहीच करायचं नाही. जायचं नाही, अजिबात जायचं नाही पंढरपूरला, फक्त म्हणायचं पंढरीला जाईल. तरी सुद्धा फायदा. जाती पंढरीशी म्हणे जाईन तयाशी, पुन्हा आहे संसार ऐसा बोले तो. म्हणून पंढरपूरला निष्ठो जाईन म्हणायचं. निष्ठो जाईन म्हटलं तरी सुद्धा फायदा होतो. एखाद्याला गावात त्याला कळालं तुम्ही जाणार असं, आणि तो विचारायला आला कधी जाणार आहे, म्हणायचं दशमीला जाणार आहे. मग दशमी आली, तुम्हाला विचारायला आला कधी जाणार आहे, अहो जाणार आहे आता उद्या एकादशीला, आज थोडंसं काम आलं. म्हणले आज एकादशी, आता कधी जाणार आहे, नाही आता द्वादशीला जाणार आहे. फक्त जाणार आहे म्हणायचं, जायचं अजिबात नाही, खोटंच बोलायचं. काही माणसं म्हणले महाराज तुम्ही महाराज असून आम्हाला खोटं बोलायला सांगता का. आम्ही काही खोटं बोलायचं नाही, आमच्या जनात ते काही शक्य होणार नाही. मग महाराज म्हणले आता ठीक आहे, आता पंढरीला जाईल हे 2 शब्द झाले की नाही, पंढरीला जाईल हे 2 शब्द झाले. आता त्याच्यातला जाईल शब्द पुसून टाकायचा, आता फक्त पंढरी शब्द ठेवायचा आणि फक्त मला काय म्हणायचं, पंढरी 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 पंढरी. नुसतं पंढरी पंढरी असं म्हटलं तरी सुद्धा तुम्हाला फायदा प्राप्त होतो. विठाला विठाला काही माणसं म्हणले महाराज आमच्या मुखामध्ये पुढे देवाचं नाव येतं का. आमच्या मुखामध्ये फक्त तिचंच नाव वाचलेलं आहे, आता तिचंच नाव येणार आहे, म्हणून आता आमच्या मुखानं काही पंढरीचं नाव घेणं होणार नाही आणि म्हणून आम्ही पंढरीचं नाव घेणार नाही. मग महाराज म्हणले ठीक आहे, आता तुला अगोदर कायिक साधना सांगितली, नंतर तुला वाचिक साधना सांगितली, आता तुला मानसिक साधना सांगतो. एवढी साधना जरी केलीस तरी सुद्धा तुला पंढरीचं फल प्राप्त होईल. मग काय करायचं म्हणले, फक्त मनानं चिंतन करायचं की आता मी पंढरपूरला गेलो. आता सगळेजण मनानं चिंतन करा, डोळे झाकून करा, काय हरकत नाही, ऐका ना. पंढरपूरला गेलो, आता चंद्रभागेमध्ये उतरल्याच्या नंतर आता कपडे काढले आणि आंघोळीला गेलो, स्नान केलं, स्नान करून आलो आणि त्या लोकांकडून मोठा गंध लावला, नाही का, सुंदर असा गंध लावला आणि प्रदक्षिणेला मी सुरुवात केली. पुंडलिकरायांचं दर्शन घेतलं, नंतर पुंडलिकाच्या आईवडिलांचं दर्शन घेतलं, नंतर धोंडोपंत दादांचा जो घाट आहे त्या घाटावरती आलो. तिथून व्यायामशाळा आहे, त्या व्यायामशाळेपासून टर्न मारला आणि तुकोबारायांच्या मंदिरामध्ये आलो. तुकोबारायांचं दर्शन घेतलं. आता कल्पना करा, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेमध्ये आलो. तिथं मामासाहेबांचं मूर्ती आहे, त्या मूर्तीचं दर्शन घेतलं. पुढं बंकट स्वामी महाराजांचा मठ आहे, तिथं दर्शन घेतलं. पुढे गेले, काळा मारुती लागला. पुढे गेल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आहे, त्या मूर्तीचं दर्शन घेतलं आणि तिथून बरोबर मागून जर पाहिलं तर भगवान परमात्म्याचा कळस आपल्याला दिसतो. मग तो कळस बघायचा, पुन्हा प्रदक्षिणा चालू करायची. पुढे गेल्याच्या नंतर निवृत्तीनाथांची जी पालखी उतरते तो मठ त्या ठिकाणी आहे, निवृत्तीनाथांचं दर्शन घ्यायचं. त्या चौकामध्ये पुढच्या गेलं की माऊलींचं दर्शन घ्यायचं. थोडंसं पुढे गेलं की बाजूलाच उजव्या हाताला नाथ महाराजांचं दर्शन घ्यायचं. थोडंसं पुढे गेलं की सोपान काकांचं दर्शन घ्यायचं. आणखी थोडंसं पुढे गेलं
की लाल मारुती आहे, त्या लाल मारुतीचं दर्शन घ्यायचं आणि बाजूला तिचं कोपऱ्यामध्ये एक उद्धवाचं मंदिर आहे, त्या उद्धवाचं दर्शन घ्यायचं. थोडंसं पुढे गेलं की महादेवाचं मंदिर आहे, तेवढं दर्शन घ्यायचं. पुन्हा चंद्रभागेमध्ये उतरायचं आणि पुंडलिकापाशी आता प्रदक्षिणा संपली. एवढी कल्पना. आता भगवान परमात्म्याच्या दर्शनाची कल्पना करा. आता आपली प्रदक्षिणा झाली, आता आपण भगवंताच्या दर्शनाला निघालो आणि महाद्वार घाटातून बरोबर निघालो पुढं पंचमुखी मारुतीचं मंदिर. त्या मारुतीचं दर्शन घ्या आणि सुरुवातीला चोखोबारायांची समाधी आहे, चोखोबारायांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं. का घ्यायचं? कारण चोख झाल्याशिवाय भगवान परमात्म्याकडे आपल्याला प्रवेश नसतो. म्हणून तिथं चोख व्हा आणि चोख होऊन समाधीचं दर्शन घ्या. नंतर नाम घ्या, म्हणजे नामदेव महाराजांच्या पायरीचं दर्शन घ्या. मधामध्ये प्रवेश केला रे केला की गणपती बाप्पा बसलेले. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. गणपती बाप्पाचं दर्शन झालं की बाजूला जळोजी मुळोजी महाराजांची समाधी आहे त्या ठिकाणी, त्यांचं दर्शन घ्या. नंतर पुन्हा एक मारुतीचे मंदिर आहे, त्याच्यानंतर एक दीपमाळ आहे. आतमध्ये जा. आतमध्ये गेले की गरुड खांब आहे, गरुड खांबाला आलिंगन द्या. आणि आता असं तुम्ही मनामध्ये स्पष्ट आणा की आता आपण पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभे आहोत आणि पांडुरंग परमात्मा आपल्या समोर आहे आणि भगवान परमात्मा विटेवरती उभा आहे. भगवान परमात्म्यानं दोन्ही पाय समान ठेवलेले आहेत आणि भगवान परमात्म्याच्या डाव्या पायाला खड्डा पडलेला आहे. आता थोडंसं वरती या कमरेकडं आणि भगवान परमात्म्याने आपले हात एक कटेवरती ठेवलेले आहेत, करकटावरे ठेवून या. आता आणखी थोडंसं वरती या. गळ्यामध्ये बघा भगवान परमात्म्याच्या तुळशी हार गळा, कासे पितांबर, आवडे निरंतर हेची घाण. आता भगवंताच्या कंठाकडे बघा, कंठी कौस्तुभमणे विराजित. आता नंतर भगवान परमात्म्याच्या कानाकडे बघा. भगवान परमात्म्यानं कानामध्ये मकराच्या आकाराची कुंडल घातलेली आहेत. मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभमणे विराजित. आणि आता मात्र भगवान परमात्म्याचं श्रीमुख पहा. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. हे जशास तसं पंढरपूर आपल्या डोळ्याच्या समोर उभं राहतं. आणि असं जर ज्याला चिंतन केलं, ज्या भक्तानं चिंतन केलं आणि तो भक्त जर दुसऱ्या तीर्थामध्ये गेला तर दुसरे तीर्थ त्या भक्ताचं दर्शन करायला येतात. विठ्ठला विठ्ठला. पंढरी जे मने ध्याती ते अनिका तीर्था जाती, तीर्थे बंधू येती तयाशी. विठ्ठला विठ्ठला. पंढरी जे मने ध्याती त्याशी तीही लोके गती. पुन्हा पुढचं काय? ते अनिका तीर्था जाती तीर्थे वंदिती तयाशी. ते तीर्थच त्याचं दर्शन करायला येतात, याला त्या तीर्थाचं दर्शन घ्यायची गरज नाही. विठ्ठला आपल्या संतांनी पंढरपूरच्या माध्यमातून पंढरपूरच्या संबंधानं सांगितली, एवढी सोपी सांगितली तरी काय मनामध्ये ती काही घुसायला तयार नाही. काय आणखी सोपं पाहिजे, मला खूप सोपं पाहिजे, सोपंच पाहिजे. काही काही माणसं म्हणतात. गुरुवर्य पुरेकर बाबा एक दृष्टांत सांगत असतात. कोणता? श्रावण मासामध्ये एका गावामध्ये पोथी चालू होती आणि पोथी चालू असताना काही काही माणसांचं कसं असतं, महाराजांना आपल्या घरी जेवायला न्यावं असं त्यांच्या मनामध्ये असतं. महाराजांचे पाय आपल्या घराला लागले आहे का, पण त्यांना काय माहिती यांच्या पायाने यांचंच भलं नाही झालं तर तुमचं काय भलं करणार आहे का नाही. परंतु तरी सुद्धा त्यांना वाटत असतं की आपल्या घरी न्यावं. म्हणून एका महिलेला महाराजांना आमंत्रण दिलं की महाराज सोमवार सोडण्याकरता तुम्ही आमच्या घरी या. महाराजांनी आमंत्रण स्वीकारलं आणि स्वीकारल्याच्या नंतर महाराज सोमवारी त्या महिलेच्या घरी जेवण करण्याकरता गेले. जेवण करण्याकरता गेल्याच्या नंतर काय झालं माहिती आहे, आता ती सुगरण बाई होती, मला सुंदर अशा प्रकारचा तिचा स्वयंपाक बनवला, सुंदर स्वयंपाक. काही काही महिला अशा असतात काही टाकलं तर सुंदर स्वयंपाक बनतो आणि काही काही महिला अशा असतात कितीही काही असू द्या पण त्यांच्या हाताला चवच येत नाही. डबेची डबे मसाला आणि चव नाही कशा चवच येत नाही आहे का. म्हणून अशा महिला असतात. परंतु ती सुगरण होती, सुंदर असा स्वयंपाक तिनं बनवला आणि स्वयंपाक बनवल्याच्या नंतर काहीतरी गोड असावं जेवण झाल्याच्या नंतर आहे का नाही, गोड असावं म्हणून तिला सुंदर अशा प्रकारचे
डाळीचे लाडू बनवले, मस्त विलायची वेलदोडा वगैरे टाकून लाडू बनवले. बाबा सांगितलं असतात दुधामध्ये म्हणे संगीत मसाला टाकला. आता बाबाला कुठून आणलाय काय माहिती, विचारा विचारा. सुंदर स्वयंपाक तिनं बनवला. महाराज जेवणा करता बसले आणि बसल्याच्या नंतर आता साहजिकच एवढा हट्ट हसायला स्वयंपाक केलाय म्हटल्यावर विचारायला पाहिजे का नाही, म्हणून त्या महिलेला विचारलं महाराज स्वयंपाक कसा झालाय. महाराज म्हणजे स्वयंपाक खूप सुंदर झाला, पण थोडेसे लाडू थोडेसे गोड असले असते ना तर बरं झालं असतं. बाई म्हणली महाराज काय हरकत नाही, आता सगळे सोमवार काही संपलेले नाहीत, आता हे फक्त पहिलाच आहे, आता सुरुवातच आहे, दुसऱ्या सोमवारी सुद्धा तुम्ही आमच्याच घरी. आता बाईच्या लक्षात होतं की महाराजांना गोड आवडतं म्हणून आता बाईनं काय केलं, अर्धा किलो डाळ घेतली, अर्धा किलो साखर घेतली आणि दोन्हीचं मिश्रण केलं आणि सुंदर अशा प्रकारचे लाडू बनवले. महाराज जेवायला बसले. महाराज लाडू कसे झाले. महाराज म्हणजे लाडू खूप छान झाले, पण थोडेसे गोड असले असते ना आणखी मजा आली असती. बाई म्हणली काही हरकत नाही महाराज, तिसऱ्या सोमवारी माझ्याच घरी या. तिसऱ्या सोमवारी महाराज आले. आता महाराज त्या महिलेनं काय केलं माहिती का, आता 3 पाव किलो डाळ घेतली आणि पाव किलो साखर घेतली, म्हणजे पण साखरेचं 3 पाव किलो साखर घेतली आणि डाळ कमी केली आहे का नाही, फक्त पाव किलो डाळ घेतली. चुकल्यावर सांगायचं विठ्ठला विठ्ठला. आता 3 पाव किलो साखर घेतली, 1च पाव किलो डाळ घेतली आणि सुंदर लाडू बनवले. महाराज लाडू कसे झाले. महाराज म्हणजे लाडू खूप सुंदर झाले, पण आणखी थोडेसे गोड असले असते तर बरं झालं असतं. बाई म्हणली महाराज काही हरकत नाही, आता 1 सोमवार राहिलेलाच आहे, शेवटच्या सोमवारी काय ना आमच्याच घरी जेवायला आहे. मग शेवटचंही आमंत्रण त्यांनी घेतलं. आता बाईनं डाळ घेतलीच नाही, फक्त साखरेचे लाडू बनवले आणि साखरेचे लाडू बनवल्याच्या नंतर बाईने विचारलं महाराज लाडू कसे झाले हो. महाराज म्हणजे लाडू खूप छान झाले, फक्त थोडेसे आणखी गोड असले असते तर बरं झालं असतं. बाई असं काही नाही म्हणली, पण मनात म्हणली हा महाराज काय मागच्या जन्मात काय मुंगळा गिंगळा होता का काय माहिती आहे का ना. नुसतं गोडच म्हणतो, आता याच्यापेक्षा आपल्याला गोड करता येईल का. बाईनं सांगितलं महाराज आता लाडू गोड करण्याची मर्यादा संपली, तसं साधू संतांनी आपल्याला सोपं साधन सांगितलं. काय सांगितलं, सोपे वर्म आम्हा सांगितले सांगी सोपे वर्म. सोपं असं सांगितलं तरी माणसं म्हणतात सोपंच पाहिजे. आता एवढंच आपण सोपं सांगून जरी लक्षात येत नसेल तर भक्ती विजयामध्ये दृष्टांत आलेला आहे. पंढरीचं महात्म्य सांगतात. एक पंढरीचा वारकरी पंढरपूरला निघाला वारी करत, हातामध्ये पताका आहे, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे आणि कपाळावरती सुंदर अशा प्रकारचा गंध लावलेला आहे आणि मजल करत तो पंढरपूरला निघाला. पण जात असताना एका गावामध्ये एका राजाची देवीची पूजा चालू होती आणि देवीची पूजा चालू असताना तिथं लवाजमा होता आणि तिथून हा वारकरी जाऊ लागला. पण सहज राजाचं लक्ष हे वारकऱ्याकडे गेलं आणि पूजा करता राजाला वारकऱ्याला जय हरी घातला. जय हरी वारकरी.
जय हरी घातला आणि जय हरी घातल्यानंतर तो राजा तिथून उठला पूजेपासून आणि त्या वारकऱ्याच्या जवळ आला, वारकऱ्याचं दर्शन घेतलं आणि वारकऱ्याला मुक्काम करण्याची विनंती केली. वारकरी म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही, मुक्काम करू. वारकऱ्यानं मुक्काम केला आणि मुक्काम केल्याच्या नंतर सकाळी उठल्याबरोबर वारकऱ्यानं काकडा सुरू केला. उठा पांडुरंगा त्या वारकऱ्याला काकड्याला सुरुवात केली आणि काकडा पांडुरंगाचा ऐकला आणि राजा तिथं धावतच आला. ओ वारकरी बाबा, काकडा बंद कर. काकडा बंद करायला सांगितलं. वारकऱ्यानं काकडा बंद केला. म्हणले काय झालं राजेसाहेब, काय झालं? अहो काय नाही म्हणले, मी देवीचा उपासक आहे आणि तुम्ही इथं येऊन माझ्या घरी राहून तुमच्या पांडुरंगाचा काकडा घाताल. तुम्हाला इथं जर राहायचं असेल तर तुम्हाला देवीचा काकडा म्हणावा. पण वारकरी हा स्वाभिमानी होता, मला स्वाभिमानी होता. वारकरी म्हणला, राजा तुला ठेवलं शिरा, तो काय माझ्यावर उपकार नाही केला. उलट असं समज, मी तुझ्या घरी राहिलो ना, आज तुझ्यावर उपकार आहे. आम्ही कोणाच्याही घरी थांबत नाही, तू विनंती केलीस म्हणून मी थांबलो. पण तू असं समजू नको, तू काही जरी म्हणलास तर मी देवीचा काकडा म्हणणार नाही, मी माझ्या पांडुरंगाचाच काकडा काढणार. राजाला राग आला आणि राजा म्हणला, वारकरी बाबा तुम्ही ज्या पांडुरंगाची महती घाताना, काय होतं तुमच्या पांडुरंगाकडे? काय दिलं तुम्हाला त्या पांडुरंगानं? आमच्या देवीनं बघा आम्हाला कसं धन ऐश्वर्यानं संपन्न केलेलं आहे. तुमच्या पांडुरंगानं काय दिलं? काय तुमच्या पांडुरंगाकडे? तुम्ही भिकारी आणि तुमचा देव सुद्धा भिकारी. मग तर वारकरी लालच झाला महाराज. ते होता साधा फाटका होता, पण तोंड नाही तसाच फाटका होता. काय म्हातारे माणसं होते भारी असते बोलायला, पण ते इथं नाही सांगायचं. वारकरी लाल झाला. वारकऱ्याला स्वतःला बोललं त्याचं काही नाही वाटलं, पण पांडुरंगाला भिकारी म्हटलं याचा मात्र वारकऱ्याला राग आला. आणि वारकरी म्हणला, राजे तुम्ही ज्या देवीची महती घालताना, जिची बढाई मानताना, ती तुमची देवी आमच्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये झाडूच्या कामावर आहे. आणि ज्या पांडुरंगाची निंदा करताना, तो पांडुरंग त्या नगरीचा राजा आहे की जे नगर सोन्याचं आहे. हो, असं म्हणल्याच्या नंतरचा पुन्हा राजाला राग आला. राजा म्हणला, खरं सोन्याचं नगर? हो, खरंच सोन्याचं नगर. आणि खरंच आमची देवी कामावर झाडूच्या? हो, तुमची देवी झाडूच्या कामावर. राग आला दोघांचं, हो नाही झालं. आणि मग शेवटी राजा म्हणला, जर माझी देवी तुमच्या झाडूच्या कामावर नसली आणि नगर सोन्याचं नसलं तर तुम्ही काय करणार? वारकरी मला माळ तोडून टाकेन. काही नाही, माळ तोडून टाकेन. पण जर नगर सोन्याचं असलं आणि देवी जर झाडूच्या कामावर असली तर तुम्ही काय करणार राजे? राजा म्हणला, आतापर्यंत देवीची जी उपासना करी ही सगळी सोडून दे आणि तुमच्या पांडुरंगाचा भक्त होईल, दास होईल आणि पंढरपूरची वारी करीत राहील. ठरलं? म्हणले ठरलं. निघाले दोघं जण पंढरपूरला.
मजल करत पंढरपूरकडे निघाली. पण वाखरीला गेल्याच्या नंतर तिथपर्यंत वारकऱ्याला काही नाही वाटलं. पण वाखरीला गेल्याच्या नंतर पांडुरंगाचा धावा वारकऱ्याने करायला सुरुवात केली. वारकरी म्हणला की देवा, आतापर्यंत मी माझ्याकरता तुझ्याकडे काही मागितलं नाही. आतापर्यंत निष्काम तुझी वारी केली, तुझ्याकडे काही मागितलं नाही, आताही मला मागायचं नाही. पण तुझ्यावरती हा आळ आलेला आहे, तुला हा राजा भिकारी म्हणला ते मला सहन होत नाही, म्हणून मी तुझ्याकडे मागतोय. एवढंच कर की देवी झाडूच्या कामावर ठेव आणि नगर सोन्याचं दिसू दे. प्रार्थना केली आणि वाकरीच्या पुढे आल्याच्या नंतर राजानं पाहिलं आणि राजाचे डोळे दिपायला लागले. महाराज चमचम चमचम चमकायला लागलं तिकडून काहीतरी. आणि राजानं जेव्हा टाचावर करून पाहिलं त्यावेळेस राजाला काय दिसलं तर कळस दिसला पांडुरंगाचा. कसा दिसला? जळजळीत त्याचे डोळे दिपायला लागले. आणि इकडं त्याला राजानं वारकऱ्याकडे पाहिलं, पण वारकऱ्याच्या मात्र डोळ्याला अश्रूच्या धारा लागलेल्या होत्या. वारकरी रडू लागला. राजा म्हणा, वारकरी बाबा तुम्ही तर जिंकलात आणि मी हरलो ना. आपण जी पैस टाकली होती त्याच्यामध्ये तुम्ही जिंकलात, मी हरलो तरी सुद्धा रडता. म्हणजे त्याच्यासाठी रडू येत नाही. मग कशासाठी रडू येते? या फाटक्या वारकऱ्यासाठी. फाटक्या वारकऱ्याचं वचन भगवान परमात्म्यानं जे खरं केलं ना त्याच्यासाठी रडू येतंय. विठाला विठाला. मग वारकरी म्हणला की देवा, आता एक वस्तू तर तू पूर्ण केलीस, एक वचन तर तू पूर्ण केलंस, पण आता जे दुसरं जे वचन आहे तेवढं पूर्ण कर, मग माझे झालं. आणि मग वारकऱ्यानं राजाला चंद्रभागेमध्ये नेलं, स्नान घातलं. स्नान घातल्यानंतर जेव्हा महाद्वारात आले त्यावेळेस देवीच्या हातामध्ये झाडू आणि झाडू घातलेली देवी. राजा विचारला तितक्या देवीनंच आधी विचारलं, अरे राजा तू इकडं कुठं? मग असं म्हटल्याच्या नंतर राजा म्हणला, अगं आई पण तू इकडं कुठं? असं दोघांचं म्हणणं झालं. आणि म्हणणं झाल्याच्या नंतर देवीनं उत्तर दिलं. देवी म्हटली, अरे राजा तुझ्याकडे येण्याच्या अगोदर एवढी मला सेवा करावी लागते आणि नंतर मी तुझ्याकडे येत असते. मी इथली मूळ कामगारी नाही. विठाला विठाला. एवढंच सांगायचं आहे की पंढरपूर हे क्षेत्र हे सामान्य नाही, ते सोन्याचं आहे. हे महात्म्य सांगण्याकरता ही कथा आहे. विठाला विठाला. आतापर्यंत जेवढं सांगितलं तेवढं पंढरपूर एवढंच आहे असं नाही बरं का. आणखी खूप असं पंढरपूरचं महात्म्य आहे. एवढं पंढरपूरचं महात्म्य असल्यामुळं तुकोबाराय आपल्याला म्हणतात, चला पंढरीशी जाऊ आणि काय करू, रखुमा देवीवरा पाहू. मग त्याचा फायदा काय होईल? अभंगाचं दुसऱ्याचे डोळे
पंढरपूरला गेले, पांडुरंगाला पाहिलं तर फायदा काय? महाराज म्हणतात की डोळे निवतील कान आणि मनात तेथे समाधान. तिथं गेल्याच्या नंतर डोळे निवतात आणि कानही निवतात आणि मनाला समाधान प्राप्त होतं. डोळे का निवतात? डोळे निवण्याचं कारण एवढंच आहे, तिथं गेल्यानंतर आपण काय क्रिया करायलो? पांडुरंग परमात्म्याला पाहतो, हे का? आणि पांडुरंग परमात्म्याचं रूप कसं आहे? राजस सुकुमार मदनाचा पुतळा प्रवेश शिकाळा लोकलिया. भगवंताचं सुंदर रूप आहे आणि सुंदर रूप पाहिल्यामुळे डोळे निवतील. म्हणजे मग कान कशाला निवतील? तर तिथं गेल्याच्या नंतर, पंढरपूरला गेल्याच्या नंतर आपल्याला कीर्तन ऐकायला भेटेल, भजन ऐकायला भेटेल आणि भजन आणि कीर्तन ऐकायला भेटलं की त्या योगानं कान सुद्धा निवतील. म्हणून डोळे निवतील कान आणि मनात तिथे समाधान. विठ्ठला आता इथे एक थोडीशी शंका आहे. शंका अशी आहे की काही माणसं म्हणतील, महाराज तुम्ही म्हणता पंढरपूरला जायचं, पांडुरंग परमात्म्याला पाहायचं आणि पांडुरंग परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर आपल्याला लाभ काय प्राप्त होणार? डोळे निवतील कान आणि मनात येथे समाधान प्राप्त होणार असं तुम्ही म्हणता. पण आम्ही तर आत्तापर्यंत अनेक वेळा पंढरपूरला गेलो, अनेक वेळा भगवान परमात्म्याला पाहिलं, पण आमचं समाधान कसं काय नाही झालं? ही शंका आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. संत महात्मे पंढरपूरला गेले, भगवान परमात्म्याला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर त्यांना समाधान सुद्धा झालं. माऊली रूपाच्याच अभंगामध्ये म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, हे का? मग त्यांना समाधान होतं आणि आपल्याला समाधान का होत नाही? तर त्याचं कारण आहे, त्यांनी जसं पाहिलं तसं आपण भगवान परमात्म्याला पाहत नाही. विठ्ठला विठ्ठला. त्यांनी भगवान परमात्म्याला कसं पाहिलं? माऊली एका अभंगामध्ये सांगतात, मी तो श्रीहरी पाहिला, पण कसा पाहिला? तो हरे श्रीहरी. पाहिला, पण कसा पाहिला? पाहता पाहणे दुरी सारुनिया. पाहता पाहणे दुरी याचा अर्थ काय? तर त्रिपुटी रहित पाहिला. दृश्य, द्रष्टा आणि दर्शन ही जी त्रिपुटी आहे, या त्रिपुटीच्या विरहित पाहिला. याचा अर्थ सोपं जर बोलायचं झालं तर अभेदानं पाहिला. भगवान परमात्मा, देव आणि मी भक्त असा जो काही भेद आहे तो भेद बाजूला सारला आणि अभेदानं भगवान परमात्म्याला पाहिलं की भगवान परमात्मा आणि मी एकच आहे. मग देव आणि मी जर एकच आहोत तर आपल्याला असमाधान राहण्याचं काही कारण आहे का? म्हणून मनात येते समाधान. त्यांना समाधान झालं आणि आपण तशी दृष्टी ठेवत नाही, भेद दृष्टीनं भगवान परमात्म्याला पाहतो, म्हणून मात्र आपल्याला असमाधान. विठ्ठला विठ्ठला. दृष्टी बदलण्याचं काम काय झालं? एक दृष्टांत आलेला आहे. एक शिक्षक मनुष्य एके दिवशी, रविवारच्या दिवशी घरी कपाट साफ करू लागला. आणि कपाट साफ करत असताना, आता घरी असल्या बायका त्यांना कामं सांगतच असतात. शिक्षक जरी असला, कोणी वकील असला, कोणी काही असो, घरी असल्यावर ते कामं सांगतात. त्यांचा तो हक्कच आहे, जन्मसिद्ध हक्क आहे का? काम सांगितलं कशाचं? कपाट साफ करण्याचं. कपाट साफ करू लागला. अर्धा तास झालं, अर्धा तास त्यानं कपाट साफ केलं. त्याला एक डाग काही निघस ना कपाटावरचं. डाग निघणार, बायको लांबून बघू लागली की अर्धा तास झाला आपले पतिराज एकाच ठिकाणी कपाटावर सारखं खालीवर पुसत आहेत. आणखी यांचं काय वेळ नेमकं? सकाळपासून झालं चाललं, यांचं एकच कार्य चालू आहे, बाकीचं सगळं घर हे कधी पुसणार आहे का नाही? असं ती बघितलं आणि बघितल्याच्या नंतर ती जवळ आली. म्हणली, का मी अर्धा तास झालं तुम्हाला बघते, अर्धा तास झालं तुम्ही त्या कपाटाला तिथंच त्या ठिकाणी साफ करतात, बाकीचं घर कधी तुम्ही साफ करणार आणि इथंच इतका वेळ काय थांबले? त्यांना सांगितलं, आलं मी साफ करतोय, पण याच्यावर एक डाग आहे ना, तो एक डागच निघत नाही. त्या पत्नीने त्या कपाटाकडे बघितलं. कपाट तर एकदम चकाचक दिसू लागलं, स्वच्छ दिसू लागलं. आणि स्वच्छ दिसल्याच्या नंतर ती म्हणली,
दोष इकडं नाही, दोष इकडं आहे काहीतरी, फॉल्ट इकडं आहे. आणि मग तिनं यांच्याकडं बघितलं, यांनी चष्मा घातलेला होता आणि त्या चष्म्यावर एक डाग पडलेला. तिनं चष्मा घेतला, चष्मा पुसला आणि म्हणली आता बघा बरं. बघितलं तर एकदम चकाचक कपाट. दोष कुठं होता? दृष्टीमध्ये होता. तसं आपल्याला समाधान मिळत नाही भगवंताचं दर्शन करून. का? त्याचे कारण आपली दृष्टी आपल्याला बदलण्याची गरज आहे. विचारा समाधान मिळतं. कशामुळं? तर एक सांगितलं की अभेद दृष्टीने जर बघितलं तर आपल्याला समाधान मिळू शकतं. आणि दुसरं कारण एक आहे, युक्तिवादानं सांगतो विठाला विठाला. आपण पंढरपूरला जातो, भगवान परमात्म्याच्या समोर येत अशी कल्पना करा आणि समोर उभे असल्याच्या नंतर आपण भगवान परमात्म्याकडे पाहणार आणि भगवान परमात्म्याची दृष्टी सुद्धा आपल्यावरती पडणार. आता दोघांची दृष्टादृष्ट होणार तर त्याची कृपादृष्टी आहे, उदार असणारी कृपादृष्टी. भगवान परमात्मा उदार आहे महाराज. तो उदार असल्यामुळं तो त्याच्याकडे आलेल्या जो भक्त आहे त्याला रिकामा जाऊ देईल का? रिकामा जाऊ देणार नाही. म्हणून हे युक्तिवादानं सांगतोय की तो भगवान परमात्मा या भक्ताला आपलं पदच दान देऊन टाकतो. आपलं पद जर त्याला दिलं, कारण भगवान परमात्मा असा उदार आहे. कसा उदार आहे? आपुलेची पद देशीचा असा विठाला विठाला. एक गोष्ट लक्षात घ्या, आपलं पद आणि आपली खुर्ची कोणीच कोणाला देत नाही, कोणीच कोणाला देत नाही. पण आपलं पद आणि आपली खुर्ची फक्त संत आणि भगवंतच आपल्या दासाला देत असतात. कृपा कटाक्षाने हालेले आपुले पदी वैसविले वापर देवरे भक्ता दिले वरदान. आणि दुसरा आहे तो म्हणजे भगवंत. भगवान परमात्मा आपलं पदच आपल्या दासाला देतो. कसं देतो? नामदेव महाराजांच्या जीवनातला एक दृष्टांत सांगतो विठाला विठाला. दिवाळीचा सण आलेला होता आणि नामदेव महाराज भगवान परमात्म्याच्या रावळामध्ये गेले. रावळामध्ये गेल्याच्या नंतर भगवंताच्या पुढे समोर उभे राहिले आणि भगवंताला विनंती केली की देवा आमच्या घरी शाही स्नान करण्याकरता चला. सण दिवाळीचा आला, नामा रावळाशी गेला, ठीक आहे. आणि भगवंताला विनंती केली की देवा आमच्या घरी दिवाळीचं स्नान करण्याकरता चला आणि जे फराळाचे पदार्थ केलेत नाही ते पण खाऊन या, नाश्ता करून या थोडासा. विनंती केली पण भगवंताला सांगितलं अरे नामा तुझ्या घरी यायला काही हरकत नाही, तुझ्या घरी आला असतो पण एक अडचण आहे. म्हणजे कोणती? जर मी तुझ्या घरी आलो तर या ठिकाणी बाकीचे जे भक्त येतील त्यांना दर्शन द्यायला कोण थांबणार नाही, हे का नाही? नामदेव महाराज म्हणले मग तुला येता येणार नाही का? भगवान परमात्मा म्हणले नाही मला तुझ्या घरी येता येणार नाही. पण नामदेव महाराज हट्टी भक्त होते. हट्ट झाला नाही देवा तुम्हाला आमच्या घरी यावंच लागेल. हट्ट 3 प्रकारचे, हे का नाही? एक आहे बाल हट्ट, दुसरा आहे स्त्री हट्ट आणि तिसरा आहे भक्ताचा हट्ट. हा देवाला पूर्ण करावा लागत असतो. हे 3 हट्ट आहेत, हे 3ही पूर्ण करावे लागतात. लहान जो बालक आहे ना, लहान बाळाचा हट्ट पूर्ण करावा लागतो. तुम्ही रस्त्यानं चालले, त्यांनी काही गाडी बघितली, साप बघितला तर त्याला द्यावाच लागतो. नाही ते रस्त्यालाच लोळायला लागते तिथं जागेवर, त्याला ते द्यावंच लागतं. त्याचा हट्ट पूर्ण करावा लागतो. दुसरा हट्ट आहे स्त्रीचा हट्ट. स्त्रीचा हट्ट सुद्धा पूर्ण करावा लागतो. स्त्री हट्ट का पूर्ण करावा लागतो? जर स्त्रीचा हट्ट पूर्ण नाही केला तर घरचं वातावरण एकदम तंग होतंय. ते बाहेर गेल्यानंतर सांगायचं असतंय विठाला विठाला. तिसरा जो हट्ट आहे तो हट्ट म्हणजे देवाला आपल्या भक्ताचा हट्ट हा पूर्ण करावा लागतो. नामदेव महाराज हे हट्टी भक्त आहेत आणि हट्टात धरला देवा आमच्या घरी चला, आमच्या घरी चला. देव म्हणले येतो पण एक अटी म्हणले कोणती? जितका वेळ तुझ्या घरी जाऊन यायला लागेल तितका वेळ तुला विटेवरती उभं राहावं लागेल. नामदेव महाराज म्हणले देवा आमचा काय अधिकार आहे का तुमच्या विटेवरती उभं राहण्याचा? म्हणजे आमचा अधिकार नाही. म्हणजे तुझ्या घरी यायचं आहे की नाही? नामदेव महाराज म्हणले हो.
मग म्हणले ठीक आहे, यायचंय ना, मग इथं विटीवरती उभा राहा. नामदेव महाराज म्हणले देवा माझा अधिकार नाही, पण तुम्ही जर घरी येत असला तर हे पाप करायला सुद्धा मी तयार आहे. देव जोडी तरी करावा अधर्म, म्हणून हे पाप करायला सुद्धा मी तयार आहे. मी विटीवरती उभा राहतो. नामदेव महाराज विटीवरती उभे राहिले आणि भगवान परमात्मा खाली उतरले. नामदेव महाराजांच्या घरी जायला निघाले. पायऱ्यावरून खाली उतरणार तितक्या नावा तिला, ओ देवा एक मिनिट, म्हणजे काय झालं नामा? काय ना म्हणे देवा सकाळी सकाळी जे आंघोळ घालतात ना ते पाणी गार असतं का गरम असतं? नामदेव महाराज म्हणले, भगवान परमात्मा म्हटले की अरे नामा ते गार असतं. नामदेव महाराज म्हणले मला तर गरम पाण्याने आंघोळ करायची सवय, मी कसं काय सहन करू? भगवान परमात्मा म्हणले तुझ्या घरी यायचे की नाही कसं? नामदेव महाराज म्हणले हो. मग नामदेव महाराज म्हणले ठीक आहे, मी ते गार पाणी सहन करायला तयार आहे. याचा अर्थ असा आहे की जर देवाला आपल्या घरी आणायचं असेल तर इंद्रिय आपल्याला ताब्यात ठेवावे लागतात, सहन करावं लागतं. ताव तितिक्षस्व भारत, ते सहन करावं लागतं. नामदेव महाराज म्हणले मी ते सहन करायला तयार आहे, काही हरकत नाही. भगवान परमात्मा निघाल्याच्या नंतर पुन्हा पायऱ्यावर खाली येणार, पुन्हा आवाज दिला, ओ देवा एक मिनिट, म्हणजे आता काय झालं नावा? म्हणे काय नाही, सकाळी सकाळी तो लोण्याचा गोळा असतो ना तो खाल्ला तर चालेल का? मला माझी जीवच आवडत नाही म्हणले. देव म्हणले तुझ्या घरी यायचे की नाही कसा? म्हणले यायचंय. म्हणले ते सहन करावं लागेल. नामदेव महाराज म्हणजे ठीक आहे, मी तेही सहन करतो, म्हणजे जिभेलाही आवडतो. देवाला जर घरी आणायचं असेल तर जीभ सुद्धा आवडावी लागते, आहे का नाही? दुसऱ्या अध्यायामध्ये मूवी आहे त्याची, आहे का नाही? विठाला विठाला वरी वरी पालवी खुडीली, अशा आहे का नाही? पालवीला वरी वरी जर फोडलं तर ती खालून कोणा श्रोत्रादी इंद्रियावरती परी रसने नियमन करीती ते सहस्रदा कवळी जती विषयही, म्हणजे विषय सुद्धा त्या ठिकाणी रचनेला सुद्धा भगवंताला जर घरी आणायचं असेल तर रचना सुद्धा आवरावी लागते. नामदेव महाराज म्हणले देवा मी तेही करायला तयार आहे. विठाला विठाला घरी जाण्याकरता निघाल्या. पुन्हा नामदेव महाराजांनी आवाज दिला, ओ देवा एक नाही. म्हणले आता काय झालं नामा? अहो म्हणले देवा हे जे आपण इथे हे तर मग करतोय ना एकमेकांमध्ये सातू लढतं हे लोकांना कळलं ना. म्हणजे मग काय करायचं? काय नाही म्हणले तुमचा ड्रेस मला द्या, तुमचा ड्रेस मला द्या, माझा तुम्ही घ्या, एवढंच करा. आणि भगवान परमात्म्याने आपला पूर्ण पोशाख नामदेव महाराजांना दिला आणि नामदेव महाराज इतके सुंदर दिसू लागले. महाराज इतके सुंदर दिसू लागले, भगवान परमात्मा निष्ठा बघतच राहिला त्यांच्याकडे. नामदेव महाराजांनी सावध केलं, ओ देवा काय चाललंय म्हणे? इथंच उभे राहिले, घरी जाऊन या पटकन. भगवान परमात्मा घरी गेले आणि गोनाई आहे साहेबाला आवाज दिला, गोनाई आहे साहेब आंघोळी करता पाणी टाका आणि फराळाचे पदार्थ वाढून ठेवा. गोनाई साहेबांनी विचारलं पण माझा नामा कुठे? म्हणे नामदेव महाराज तर मंदिरातच आहे. आणि मग गोनाई साहेब चिडल्या आणि चिडून म्हणल्या की देवा अरे फराळा करण्यासाठी तू एकटा निघून आलास आणि माझ्या लेकराला तिकडंच ठेवलंस, चल त्याला घेऊन येऊ. भगवंताच्या हाताला पकडलं, पुन्हा राहावं लागले. पण तोपर्यंत काकडा आरतीची तयारी झाली. दोन्ही बाजूला सगळे वारकरी बसलेले आणि लांबूनच त्या घंटी पुसून मला घंटा असते ना अडकवलेली, तिथूनच गोनाई साहेबांनी विचारलं, सांगा देवा माझा नामा कुठे? असं विचारल्याच्या नंतर भगवान परमात्मा म्हणले आईसाहेब थोडंसं हळू बोल, कारण आधीच आम्ही इथे हे नमूद केलेलं ते सगळं फुटलं आमचं. जागली मूल 1.25 लाखाची ही फुटल, तुम्ही थोडंसं हळू बोला. हळू बोला म्हणल्याच्या नंतर म्हणजे सांग कुठे आहे माझं नाव? आणि मग भगवान परमात्म्यानं असं पोट दाखवलं आतमध्ये गाभाऱ्यामध्ये आणि सांगितलं आईसाहेब तो तुमचा नामा तिथं विटेवरती उभा आहे. आणि आईसाहेबांनी आतमध्ये गाभाऱ्यामध्ये पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर महाराज गोनाई आईसाहेबाच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रूच व्हायला लागले आणि मुखातून शब्द बाहेर पडले की देवा आता माझ्या नामाला इथंच आणि असाच राहतो. कारण आईला आनंद झाला महाराज, माझा दृष्टांत संपला. भगवान परमात्म्याची जी वीट आहे ती वीट हे भगवान परमात्म्याचं पद आहे, त्याची खुर्ची आहे. हा लौकिक अर्थाचा दृष्टांत आहे बरं का. लगेच सिद्धांताला घेऊ नका. विठाला विठाला भगवान परमात्म्याची वीट ही त्याचं पद आहे, त्याची खुर्ची आहे आणि ती त्याला आपल्या भक्ताला देऊन टाकलेली आहे. म्हणून आपुलेची पद देशी दासा ही झाली लौकिक कथा. पण अलौकिकता अशी आहे की भगवान परमात्मा आपलं पद देतो, याचा अर्थ आपलं स्वरूपच भक्ताला प्राप्त करून देतो. भगवंताचं स्वरूप काय? सच्चित
आनंद स्वरूप आहे तेच स्वरूप भगवान परमात्मा त्या भक्ताला प्राप्त करून देत असतो. म्हणून तुझा ऐसा कोण उदाराची राशी आपुलेची पद देशी जासा. आता भक्ताला तेच स्वरूप प्राप्त झालं, भगवंताचं स्वरूप प्राप्त झाले, असमाधानी राहण्याचं कारण आहे का? काहीच कारण नाही. म्हणून मनात येथे समाधान विठाला. पंढरपूरला गेल्याच्या नंतर फक्त समाधानाचाच एवढाच फायदा आहे का? म्हणजे आणखीन काही फायदा आहे? फायदा अभंगाच्या तिसऱ्या संता म्हणता होतील भेटी आनंदे नाचो बाळवंती. म्हटले त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर संतांच्या आणि महंतांच्या भेटी होती. आता संत कोणाला म्हणायचं तर संतांची व्याख्या आपल्याला मुक्ताबाईने सांगितलेली. ज्या वेळेस ज्ञानोबाराय मधुकरी मागायला गेले, मधुकरी मागितल्याच्या नंतर मधुकरी घेतली आणि विशोबा खेचराने ते जे पीठ होतं ते जमिनीवरती टाकलं आणि पायाला असं त्याच्यामध्ये मिसळून टाकलं. मिसळल्याच्या नंतर ज्ञानोबाराय सिद्धपेठामध्ये आले आणि ताटी लावून बसले. त्यावेळेस मात्र मुक्ताबाईंनी संतांची व्याख्या त्या ठिकाणी सांगितलेली आहे. संत तोची जाणा जगी दया क्षमा ज्याची अंगी, नाही का? म्हणून संतांची व्याख्या त्या ठिकाणी सांगितली. म्हणून संतांची भेट होईल, महंतांची भेट होईल आणि आनंदानं आनंदे नाचो वाळवंटी. तिथं खरंच आनंद असतो का? किती आनंद असतो? म्हणले ते आनंदाला जोडच नाही नाही आनंद सांगता गोष्टी लागती गोडा आराशे आकाराची आषाढा अकाबळे फेडा भक्तीची. इतका आनंद असतो त्या ठिकाणी. म्हणून आनंदे नाचो वाळवंटी. का नाचायचं? कारण त्या ठिकाणी देव सुद्धा नाचतात. सगळ्यांना माहिती आहे, प्रमाण सुद्धा माहिती आहे. नाचता नाचता देवाचा गडला पितांबर सावध होई देवा ऐसे बोले कबीर. म्हणून त्या ठिकाणी नाचायचं. नाचण्याचे प्रकार वगैरे अनेक आहेत, तो भाग वेगळा. म्हणजे आणखीन काय फायदा आहे? म्हणजे ते तीर्थाचे माहेर सर्व सुखाचे भंडार. पंढरपूर जे आहे ना ते तीर्थाचं माहेर आहे. जसं आपली स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांची संस्था ही बाकीच्या संस्थांचं माहेर घर आहे का? जितक्या काही संस्था आहेत ना त्या सगळ्या संस्थांचं माहेर घर म्हणजे वारकरी शिक्षण संस्था आपली जोग महाराजांची. म्हणून तर स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांचा जो पुण्यतिथी सोहळा आपला घाटावरती होतो इंद्रायणीच्या काठावरती, त्या ठिकाणी सगळ्या संस्था न बोलावता कुठे येतात? आपल्या संस्थेमध्ये येतात. काय येतात? कारण हे माहेर आहे महाराज. म्हणून माहेरामध्ये या सगळ्या संस्था येतात. बाकीच्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्या लेखी आहेत आणि आपली वारकरी शिक्षण संस्था ही सगळ्यांचं माहेर घर आहे. मग ही संस्था जशी माहेर घर आहे ना तसं सगळ्या तीर्थांचं माहेर घर हे पंढरपूर क्षेत्र आहे. ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी सकल तीर्थे मध्यान काळी येती पुंडलिका जवळी करीती अंघोळी वंदिती चरण. अशा प्रकारचं आहे ते तीर्थाचे माहेर सर्व सुखाचे भांडार. आणि म्हणले मग शेवटी काय आणखीन काय लाभ होतो तो शेवटच्या चर्चा.
एक तुका म्हणे माझी भाग. एकदा का पंढरपूरला गेलं तर त्या मनुष्याला त्या भक्ताला पुन्हा जन्माला यायचं कारण नाही. यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम्. कालवनाची कुंजरी मिनली आलवन सागरी होयचिना माघारी परती जशी. पुढची मूवी जी आहे ना ती नानाच्या संदर्भात आहे का नाही. नाना गेली अंतराळा नयतीची जेवी मंदिरवाळा नाही तप्त लोहो निजळा निघणे जेवी. आहे का. नानांचा अधिकार एवढा मोठा आहे महाराज, एवढा मोठा आहे की ज्ञानोबारायला असं वाटलं असं ज्ञानेश्वरी लिहिण्याच्या अगोदर की वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पुढंच नाना येणार आहे, गुरुवर्य नाना येणार आहे, म्हणून त्यांच्या संदर्भात आपण काहीतरी लिहिलं पाहिजे. म्हणून नाना वयामध्ये ज्ञानोबाराने नाना शब्द वापरलेला आहे. सांगितलं नाही, ज्ञानोबाराने ओवीमध्ये लिहिलंय म्हणून सांगितलंय, नाही तर वास्तविक नानाचं वर्णन करण्याची पात्रता माझ्याकडे मात्र एवढी पात्रता नाही. आता कोणती गुरुवर्य म्हणत होते तेवढं मला आठवत नाही, फक्त ऐकलेलं आहे मी त्याचं नाव. फक्त ते म्हणायचे की नाना तर नाना चिंतीने नाना आणि बाकीचे नाना टणा नाना असं म्हणायचे. गुरुवर्य म्हणायचे वैद्य बाबा, हा वैद्य बाबा म्हणायचे, गुरुवर्य वैद्य बाबा म्हणायचे. हा नानाच्या बाबा ठीक आहे. विठाला असं गुरुवर्य म्हणायचे. असो नाना गेली अंतराळा न येतीची जेवी मोठी ज्वाळा नाही तप्त लोहो निजळा न निघेले जेवी. आणि म्हणून ते जे तापलेलं लोखंड आहे त्याच्यामध्ये जर पाणी पडलं तर त्याला पुन्हा बाहेर येणं तसं नाही. तसं एकदा पंढरपूरला गेलं तर पुन्हा मनुष्याला पुनरावृत्ती नाही. अशा अर्थाचा हा अभंग आहे. सरळ सरळ तुम्हाला भावार्थ सांगितला. इथं आल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे भीतीच वाटली, खूप आवडलं. कारण हे सगळे संतवृंद एवढे मोठे पाहिले, हे म्हणजे आता सर्व साधक जरी दिसत असले तरी हे पुढं जाऊन कोण सिद्ध आहे काय माहिती. कोण जाणे कोणा घडे उपासना कोण या वचना प्रतिपाळे. म्हणून या सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा साष्टांग दंडवत करतो आणि माझ्या सेवेला याच ठिकाणी पूर्ण देतो. विठोबा अभंगाचा भावार्थ संपलेला आहे. खरं पाहिलं तर इथं आल्याच्या नंतर, आळंदीत आल्यानंतर माझ्यावर उपकार करणारे जे असतील, नवे नवे मला आळंदीला येण्याची प्रेरणा ज्यांनी केली ते गुरुवर्य हरिभक्तीपरायण विलास महाराज बागल, त्यांच्यामुळं या आळंदीमध्ये आलो. आणि आल्याच्या नंतर त्यांनी मला पहिलं जर काय कार्य सांगितलं असेल तर म्हटले अगोदर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये बसा. आणि या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी मला बसवलं आणि म्हणून तुमच्यासमोर हे 2-4 शब्द मला बोलता आले. वास्तविक पाहता माझा तसा काही अधिकार नाही. आणखी नाही याच्यातही काही चुकलं असेल तर न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे हे तुमते विनवितो असे. नो हे हा तुमचे बरोबरीलो शेष तुमचे कृपेची पोषणे जन्मोजन्मी ज्ञानेश्वर.